जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक येथे धुवाधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आलाय। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 66,367 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। रात्री धरणातील पाणी पातळी 18% पोहोचली आहे। काल दुपारनंतर पाण्याची आवक दुपटीने वाढल्याने 24 तासात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 11% वरून 18% पर्यंत पोहोचलाय। राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। मावळमधील बहुतेक धरणे 100% भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तळेगाव आंबी एमआयडीसी येथील आंध्र धरण 100% भरलं असून धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आंध्र धरणातून तळेगाव आंबी एमआयडीसी तसंच मावळमधील काही गावांना पुरवठा केला जातो। गेले 8 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहे। आता आपण आहे आंध्रा धरणापाशी। या आंध्रा धरण ही 100% भरलेलं असून या धरणातून 1572 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं तर या आंध्रा धरणाचं जे पाणी आहे तळेगाव आंबी एमआयडीसी असेल, मावळ तालुक्यातील काही भाग असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरालाही याच धरणाचं पाणी जाते। या धरणातून जे पाणी सोडतात ते पाणी पुढे जाऊन इंद्रायणी नदीला भेटतं। त्यानंतर हेच पाणी पुढे जाऊन पिंपरी चिंचवडकरांनाही पिण्यासाठी मिळत असतं। त्यामुळे जर हा आता आपण पाहायला गेलो तर मावळ तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता ह्या आंध्रा धरणाचं जे पाणी आहे 1572 क्युसेक इतकं सोडण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर या धरणाची जी क्षमता आहे तो 3 TMC इतकं या धरणाच्या पाण्याची क्षमता असल्यामुळे संपूर्ण वर्षभर पुरेल इतका हा पाणीसाठा आता या धरणामध्ये झाल्यामुळे मावळकरांसह पिंपरी चिंचवडकरही या पावसामुळे समाधानी आहे। गणेश दुडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता नमस्ते महाराष्ट्र मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।